हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. एक आपण आता कॅश बजेटचा क्वेश्चन बघूया जो रिसेंट एक्झाममध्ये आला होता समोर 2025ला. सिंपल क्वेश्चन आहे. इथे म्हटलं आहे प्रिपेअर कॅश बजेट फ्रॉम द डेटा गिवन बिलो फॉर द पिरियड ऑफ 6 मंथ जुलै टू डिसेंबर. ठीक आहे, मंथ दिले, सेल्स दिले, रॉ मटेरियल दिले. कॅश बजेटचा फॉर्मॅट आपल्याला माहिती आहे की आपण कॅश बजेटमध्ये सगळ्यात आधी लिहितो टोटल इन्कम दॅट इज कॅश इनफ्लो मायनस टोटल एक्सपेंडिचर म्हणजे कॅश आउटफ्लो, म्हणजे जेवढे आपल्याकडे पैसे आले ज्या महिन्यात त्यातून किती खर्च झाला आणि महिन्याच्या शेवटी आपल्याकडे किती रुपये उरले ते झालं आपलं क्लोजिंग बॅलन्स. ठीक आहे, तर आपल्याला 6 महिन्याचा बनवायचा कॅश बजेट. तर बघा सगळ्यात आधी काय दिलं आपल्याला कलेक्शन एस्टिमेट. कलेक्शन एस्टिमेटमध्ये काय म्हटलं त्यांनी विदिन द मंथ ऑफ सेल 5%. म्हणजे सपोज मी 100 रुपयाची वस्तू होती ती मी विकली, त्याच्यातले 5% मला तेव्हाच्या तेव्हा मिळाले, मग उरले माझे 95%. पण ही झाली कॅश आणि जी उरली ती माझी उधारी झाली, जी मी त्याला उधारी देते पुढच्याला, त्याचे 80% मला पुढच्या महिन्यात मिळत आहे. मग उरले माझे 15% आणि उरलेले 15% सेकंड मंथ फॉलोइंग द सेल. म्हणजे ज्या महिन्यात सामान विकलं त्याच्यात 2 मंथ पुढे मला मिळणार आहे 15%. सगळ्यात आधी मी काय केलं सेल्स आहे. सेल्स ॲज इट इज लिहिले 75,000, 75,000, 1.5 लाख, 2 लाख 25,000, 3 लाख, 1.5 लाख, 1.5 लाख आणि 1,37,500 या व्हॅल्यू मी ॲज इट इज लिहिले. सगळ्यात आधी मी काढले याचे 5%, 80% आणि 15%. आपण बघू एक एंट्री सांगतं, बाकी एंट्री ॲज इट इज करायची. 75,000 गुणिले 5% 3,750. 3,750 ॲज इट इज लिहिले. मग मी काढले त्याचे 80% 60,000. 60,000 ॲज इट इज लिहिले आणि उरले जे राहिले 100 मधले 15% ते 11,250. 11,250 मी ॲज इट इज लिहिले. ठीक आहे, सगळ्यांचे सेम या 75,000चं 1.5 लाखाचं सगळ्यांच्या एंट्री मी काढल्या ॲज इट इज लिहिले. मग आपल्याला 1 बाय कंडिशन लावू. आता इथे कंडिशन लावायची काय म्हटलं ड्युरिंग द मंथ फॉलोइंग द सेल 80%. जे 80% आहे ते आपल्याला नेक्स्ट मंथ मिळत आहे. म्हणजे मेमध्ये विकलेलं सामान त्याचे पैसे मला जूनमध्ये मिळत आहे. तर हे 60,000 मला जूनमध्ये मिळत आहे, मी 1 महिना समोर शिफ्ट केला. सेम हे 60,000 मला जुलैमध्ये मिळत आहे, मी याला 1 महिना शिफ्ट केला. 1,20,000 मला ऑगस्टमध्ये मिळत आहे. म्हणजे मी प्रत्येक महिन्याची एंट्री फक्त 1 महिना पुढे शिफ्ट केली, कारण मला त्याच्या पुढच्या महिन्यात पैसे मिळत आहे. सिमिलरली जे 15% होतं आपण ते 2 महिन्यांसाठी ठेवले उधारी. तर 11,250 फर्स्ट सेकंड मंथमध्ये गेले. हे 11,250 फर्स्ट सेकंड दुसऱ्या महिन्यात गेले. 22,500 फर्स्ट सेकंड 2 महिने पुढे शिफ्ट केले. बस सगळ्या एंट्री मी 2-2 महिने पुढे शिफ्ट केल्या. आणि आपल्याला 6 महिन्याचं बनवायचं जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 6 महिन्याचे आपल्याला जे कॅश बजेट बनवायचं आहे त्याची एंट्री मी आता इथे केली. ठीक आहे, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. तर जुलैमध्ये आहे 7,500, 60,000, 11,250. 7,500, 60,000, 11,250 ज्या हायलाईट केल्या त्या एंट्री मी ॲज इट इज इथे पुट केल्या, त्यांची ॲडिशन केली. हे झालं आपलं इन्कम. आता इन्कम झालं, त्याच्यानंतर आपल्याला एक्सपेंडिचर काढावं लागेल. तर बीमध्ये आपण काढू रॉ मटेरियल किंवा एक्सपेंडिचर. इथे रॉ मटेरियल दिलं म्हणून रॉ मटेरियल दिलं. ठीक आहे, रॉ मटेरियलची काय कंडिशन आहे पेमेंट फॉर रॉ मटेरियल इज मेड इन नेक्स्ट मंथ. म्हणजे ज्या महिन्यात आपण सामान विकत घेतलं आपण त्याचे पैसे पुढल्या महिन्यात दिले. म्हणजे मे महिन्याचे 37,500 मी त्याच्या पुढच्या महिन्यात दिले. मेचे जूनमध्ये दिले, जूनचे जुलैमध्ये दिले, जुलैचे सप्टेंबरमध्ये, जुलैच्या ऑगस्टमध्ये, ऑगस्टचे सप्टेंबरमध्ये. म्हणजे एक महिना व्हॅल्यू पुढे शिफ्ट झाली. काही नाही, बस 37,500 ही जी एंट्री आहे जूनची ही जुलैमध्ये मिळेल. तर हे 37,500 जुलैमध्ये लिहिले मी 37,500. मग जुलैचे जे 52,500 होते, सॉरी जूनचे 37,500 होते ते जुलैमध्ये आले. जुलैचे 52,500 ऑगस्टमध्ये गेले, ऑगस्टमध्ये आले 52,500. बस एक महिना पुढे 52,500, 3,37,500 एक महिना एंट्री पुढे करून मी इथे लिहिले. मग दिलं आपल्याला एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचरमध्ये काय म्हटलं सॅलरी, लीज पेमेंट आणि मिसलेनियस आर पेड इच मंथ. म्हणजे प्रत्येक महिन्यात आपण 11,250, 3,750 आणि 1,150 दॅट इज 11,250 प्लस 3,750 प्लस 1,150 ह्या गोष्टी आपण हर महिन्यात पे करतो. म्हणजे 16,150 हर महिन्यात येतं. तर मी हर महिन्यात एंट्री केली 16,150, 16,150, 16,150, 16,150, 16,150 आणि 16,150. ठीक आहे, हे झाले एक्सपेन्सेस. नंतर आपल्याला एक एंट्री दिली आहे मंथली डिप्रिसिएशन इज 15,000. म्हणजे प्रत्येक महिन्यात आपण डिप्रिसिएशनचे 15,000 भरतो. दॅट इज 15,000 ऑल मंथ. तुम्ही प्रत्येक 6 महिन्यामध्ये 15,000ची एंट्री केली. मग दिलं आहे
इन्कम टॅक्स 26,500 इच इन सप्टेंबर अँड डिसेंबर. फक्त सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये इन्कम टॅक्स मिळते देतो आपण, तर 26,500 आणि 26,500. ऑब्व्हियसली जे पैसे आपल्याकडनं जात आहेत ते झालं आपलं एक्सपेंडिचर. तर हे आपल्या 2 एंट्री आलं 26,500 आणि 26,500. ठीक आहे. नंतर लास्ट एंट्री आपली रिसर्च इन ऑक्टोबर इज 75,000. ऑक्टोबर महिन्यामध्ये 75,000चा आपण रिसर्च पेमेंट करतो. बाकी महिन्यात पेमेंट नाही है म्हणून त्याला नील केलं. अब आखिरी इसको सॉल्व कैसे करना है, सिंपल. सब हो गए, एंट्रीज हो गए, सब हो गया. अभी एक ही फॉर्मूला है, टोटल इनकम माइनस एक्सपेंडिचर इज इक्वल्स टू हमारा आएगा क्लोजिंग बैलेंस. ठीक आहे. इन्कम आहे आपला. सगळ्यात आधी एक एंट्री सांगतो मी तुम्हाला. आपल्याकडे बँकेत होते 55,000 प्लस 78,750 माझं इन्कम आलं. त्या महिन्यात जुलै महिन्यात हे आले 1,37,750. त्यातून माझे खर्च झाले 68,650. 68,650 खर्च झाले. उरले 65,100. 65,100 हे माझं झालं क्लोजिंग बॅलन्स जुलै महिन्याचं. ऑब्व्हियसली जुलैच्या 31 तारखेला माझ्याकडे 65,100 होते. हेच पैसे माझे ऑगस्टमध्ये जाईल. केले 65,100. परत सेम 65,100 प्लस 142500 हे टोटल इन्कम झालं माझं ऑगस्ट महिन्याचं. त्यातून मी एक्सपेंडिचर मायनस केले 83,650. 83,650 123950. 123950 हे झालं माझं क्लोजिंग बॅलन्स. परत हे क्लोजिंग बॅलन्स सप्टेंबरचं ओपनिंग बॅलन्स झालं. बस टोटल इन्कमची टोटल करायची, त्यातून एक्सपेंडिचर मायनस करायचं. इन्कमची टोटल, एक्सपेंडिचर मायनस. हा झाला आपला कॅश बजेट. ठीक है. इजी है, थोड़ा टाइम बचाने के लिए मैंने यहाँ पे कैलकुलेशन करके रखे थे, पर बहुत इजी है.